हाय, नमस्कार मैत्रिणींनो. आम्ही बहिणी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. हे बघू शकता हे काय आहे? तुम्हाला प्रश्न पडला असेल. तुमच्या लक्षात येतंय का हे काय आहे? बरं मैत्रिणींनो काय मी सांगते थांबा. मैत्रिणींनो हे जे आहे ते गिन्ना आहे. म्हणजे गाई व्याल्यानंतरचे 3 दिवसाचं जे दूध असतं ना त्याच्यापासून बर्फी बनवतात. तर त्याचं हे दूध आहे आणि काल हे गावाकडून आलेलं आहे आमच्याकडं. तर याच्या आता मी वड्या करणार आहे. जास्त काही नाही. हे दूध जे असतं ना, ते कुकरच्या भांड्यात ठेवून शिजवून घ्यायचं असतं. मग 2 ते 3 शिट्टीत हे शिजतं. तर या पद्धतीने हे असं सेट झाल्यानंतर याला आता थंड झाल्यानंतर ह्याला आता मी काढून घेणार आहे. आणि याच्या बर्फ्या खूप सुंदर लागतात मैत्रिणीने. हे याच्यात 2 भांडी मी तयार केलेली आहेत ह्या दुधाची शिजवून घेतलेली आहेत. एकात साखर घातलेली नाही, त्याची वेगळी बर्फी करणार आहे आणि साखर वेलदोडे घालून बनवलेले हे बघा, हे बघू शकता ह्याच्यात वेलदोडे साखर घातलेली आहे आणि ही बर्फी खूप वेगळी लागते. तर या दोन्ही पद्धतीच्या बर्फ्या करणार आहेत. ही आता प्लेन आहे. याचा आता आपण खीस करणार आहोत. याचे छोटे-छोटे तुकडे करायचे आणि याचं खीस करायचे. आणि मी मगाशी जे वेलदोडे घालून दाखवलं होतं ना, त्याचे छोट्या-छोट्या फोडी केल्या ना, तर छोट्या-छोट्या बर्फ्या तयार होतात आणि त्या आपण तशाच खाल्ल्या तरी खूप छान लागतात. आणि हे जे मी बिन साखर घालता तयार केले ना, तर ह्याचं आता मी हे सुट्ट करून घेणार आहे. आणि हे खिसून घ्यायचं म्हणजे खीस करायचा ह्याचा आणि खीस केल्यानंतर मग जेवढा खीस असेल की नाही तेवढी साखर घ्यावी लागते आणि ती दोन्ही मिक्स करून की नाही मैत्रिणीने हे शिजवून घ्यावं लागतं. म्हणजे आपण खोबऱ्याची बर्फी करतो ना, अगदी त्या टाईपमध्येच. तर त्या खिसामध्ये थोडंसं दूध पण घालावं लागतं शिजवताना. मी सांगतेच तुम्हाला. तर तो ज्या बर्फ्याचे तुकडे आहेत ना, म्हणजे शिजवलेलं हे मी काढून घेतले. बघू शकता इतकं सुंदर दिसतंय ना, हे अगदी पनीर सारखं वगैरे दिसतंय. तर आता हे आपल्याला खिसून घ्यायचं आहे आणि मी आता ही खिसणी घेतली आहे. ह्या खिसणीनं मी आता हे खिसणार आहे. असे छोटे-छोटे आणि ते काय लगेच खिसलं जातं मऊ असल्यामुळं. इतकं सुंदर आणि असं हाताला मऊ-मऊ वाटते ना हे. अगदी पनीर कसं वाटतं ना त्या टाईपमध्ये इतकं घट्ट आणि सुंदर बघता क्षणी खायची इच्छा होती मैत्रिणीनो. आणि ही बर्फी खूप पौष्टिक पण असते. त्यामुळं बऱ्यापैकी गावाकडून असं 3-4 महिन्यातनं, 5-6 महिन्यातनं कधी तर असं दूध आलं, की मी या बर्फ्या करत असते. समर्थला पण ही बर्फी फार आवडते मैत्रिणींनो. हा खीस तयार केलेला आहे मी. आता हा खीस आपल्याला साखर वगैरे घालून शिजवायला ठेवायचा आहे आणि इतकं स्पंजी आणि सॉफ्ट आहे बघू शकता हां. राहिलेले हे सगळेच मी आता हे खिसून घेते आणि खिसून झाल्यानंतर इतका सुंदर हा खीस दिसतोय बघा खीस अगदी सॉफ्ट सॉफ्ट दिसतोय. खोबऱ्याचा खीस कसा असतो त्या टाईपमध्ये हा खीस झालेला आहे. असं चिटकत नाही, काही नाही. कारण आपण ही वडी शिजवून घेतलेली असती. जेवढा खीस आहे ना साधारणतः त्याच्या डबल आपल्याला साखर घ्यावी लागते. म्हणजे आता हा खीस जर 2 वाटी 2 भांडी झाली तर 4 वाटी मला साखर घ्यावी लागणार. तर साधारणतः 2 वाटीला थोडं 2 भांड्याला थोडंसं कमी झालंय तर मी 4 वाटी आता साखर घेणार आहे आणि हे साखर घालून तयार केलेलं आहे. आता याच्या पण मी स्लाईस करणार आहे बघू शकता. हे बघा, हे मी असे छोटे-छोटे तुकडे ह्यात साखर आणि वेलदोडे घालून शिजवलेले आहेत. 2 प्रकारचं वेगवेगळं शिजवून घेतलंय आणि हे खूप छान लागतं मैत्रिणींनो. अशी पण बर्फी छान लागते. खरं ही टिकत नाही. त्यामुळे थोड्याच बर्फ्या मी अशा बनवलेल्या आहेत. आणि आता आपण जो खीस केलेला आहे की नाही खीस, त्याची बर्फी टिकती. ती जवळ-जवळ 15 दिवस, 3 आठवडे टिकती. पण ही बर्फी टिकत नाही. याला फ्रिजला ठेवावं लागतं. फ्रिजला ठेवलं की 2 ते 3 दिवस राहते आणि ह्या खिसाची बर्फी आपण आता वेगळी करणार आहे. तर एका पातेल्यामध्ये आता हा मी खीस काढून घेते सगळा. खीस आणि या वाटीनंच आता मी साखर घेतेय. तर साधारणतः 3 ते 4 वाट्या मला साखर घ्यावी लागणार आहे याच्यासाठी. आता साखर घालून हे मी मिक्स करून घेणार आहे आणि त्याचबरोबर याच्यात आपल्याला दूध पण घालायचंय मैत्रिणींनो. दूध घातलं की त्याला थोडासा थिकनेस येतो. आणि हे हलवून घ्यायचंय आणि हे शिजायला ठेवायचंय. याला शिजवायला थोडासा वेळ लागतो. म्हणजे आपण जशी खोबऱ्याची बर्फी करतो ना, त्या टाईपमध्ये आता हे आपल्याला सगळं शिजवून घ्यायचंय मिश्रण. याला हलवत राहावं लागतं
एकसारखं. हे नंतर मग पातळ होतं, पातळ होऊन परत शिजून शिजून ते घट्ट होतं आणि घट्ट झाल्यानंतर आपल्याला आपण जशी खोबऱ्याची बर्फी ताटात वगैरे पसरवून थंड झाले की त्याच्या वड्या करतो ना, त्या टाईपमध्येच ही बर्फी तयार होते मैत्रिणींनो. याच्यात आणखीन थोडंसं मी दूध घालते, जरा मला कमी वाटायलंय म्हणून. ही बर्फी खूप छान लागते बरं का मैत्रिणींनो, खरंच, आणि पौष्टिक पण असती. आणि असं दुपारच्या वेळेला कसं असतं, जरा काहीतरी काहीतरी खायला असलं की द्यायला बरं पडतं. घरातल्यांना काहीतरी काहीतरी पाहिजे असते, म्हणून मी असं बऱ्यापैकी वेगवेगळं काहीतरी काहीतरी बनवत असते. याला खूप वेळ लागतो, साधारणतः अर्धा पाऊण तासाला जास्त लागणार आहे आता. आणि हे हलवत बसवावं लागणार आहे आपल्याला सारखं. तर कशा आहात मैत्रिणींनो? ऊन फार पडायला लागले, जरा सांभाळून, उन्हाचं शक्यतो बाहेर जाऊ नका. आणि 10-10:30च्या आत बाहेरची सगळी कामं आवरून, वाटल्यास तर घरात जी काही कामं आहेत ती दुपारी घरात करू शकतो, पण बाहेरचं काही काम असेल तर शक्यतो सकाळी लवकर बाहेर पडत जावा. खूप वेळ लागणार आहे, त्यामुळे आता थोडंसं थांबावं लागणार आहे मला. आता हे दाखवते बघा मी तुम्हाला. हे शिजायला लागलेलं आहे व्यवस्थित आता. ह्याला असं थोडासा घट्टपणा पण आता यायला लागलेला आहे. हे एकसारखं आता खोबरं कसं आपण खोबऱ्याची बर्फी करतो ना, त्या टाईपमध्येच अगदी घट्ट घट्ट झाले कीच काढावं लागणार. याला अजून भरपूर शिजवावं लागणार आहे. माझा आता हात दुखायला लागलेला आहे. समर्थला जरा हलवायला बोलवते. समर्थ आमचा थोडासा मदत करतो मला, असं मध्ये आधी कधीतरी काहीतरी त्याला सांगितलं ना तर तो करत असतो. आता तो हलवायला लागलेला आहे. आता ह्यातलं बऱ्यापैकी पाणी असं कमी झालेलं आहे मैत्रिणींनो. आता हे पाणी कमी झालं ना, तर आपल्याला एका ताटामध्ये किंवा परातीला तूप लावून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण त्यात घालून त्याला छानपैकी थोपटून घ्यायचं, व्यवस्थित तूप लावून एकजीव करून घेऊन. आणि मग त्याच्यानंतर वड्या होतात. तर हे मिश्रण आता बऱ्यापैकी घट्ट होत आलेलं आहे. आता मी हे काढून घेते आणि ह्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. बघू शकता अगदी सुंदर अशा घट्टपणा याला आलेला आहे. हे थंड झाले की याच्या आता मी वड्या करणार आहे. ही पण बर्फी खूप छान लागते आणि ही बर्फी टिकती बरं का मैत्रिणींनो. त्यामुळे या पद्धतीचे 2 आठवडे ते 3 आठवडे ही बर्फी टिकती. अपार्टमेंटमध्ये ना आंब्याचं झाड आहे आमच्या इथं पाठीमागं. तर समर्थनी काल ते आंबे काढलेले आहेत, बघू शकता हे आंबे. इतके सुंदर आहेत हे आंबे. मग आता एवढे कच्चे आंबे घेऊन मी तर काय करणार, म्हटलं आता यातले थोडे आंबे आपण ठेवून घेऊया, म्हणजे पणं करायला किंवा आंब्याची चटणी करायला आणि गुळांबा करायला. मग थोडे आईला पण आवडतात ना, मग म्हटलं आता समर्थला आणायला जायचंय शाळेतनं, त्यावेळेस आईला पण द्यायला येतात म्हणून. मग आता थोडंसं आवरलंय तर म्हटलं आईकडे जाऊन देऊन येऊया. आईला आवडतात कैऱ्या, कैऱ्याची चटणी, कैऱ्याचं पणं, परत कैऱ्याचा गुळांबा, असं सगळं काहीतरी काहीतरी आमची आई करत असते. तर तिला फार आवडतात. म्हटलं आता एवढ्या निघाल्यात तर आपण आईकडे जाऊन देऊयात. तर चला मैत्रिणींनो, आईकडे पण जाऊयात आपण. तर आईच्या घरात मी आलेले आहे. आई, तुझ्यासाठी आंबे आणलेत. छान छान आहेत बघ आंबे. शेताची आणले आणि गिन्ना आणला. आवडते ना तुला? छान 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 आवडते ना तुला? आवडतं. म्हणूनच आणलेत ग. बर 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 बर. हा, खा बर का वडी. होय, होय. आणि आंब्याची काय करणार आहेस? आंब्याचं लोणचं, हा. चटणी आणि गुळांबा. हा, गुळांबा केलो मला दे काय? हा बर 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 बर. हा. गुळांबा केल्यावर देतो की तुला. हा, चालतंय. हा. आणि ताई तर निवांत मोबाईल बघत बसलेली आहे. ऊन असल्यामुळे ती बाहेर गेलेली नाहीये, आज घरातच आहे. आता इथलं आवरून आता मला घरी जायला पाहिजे मैत्रिणीनं. ऊन खरंच खूप आहे बाहेर. उन्हाचं शक्यतो जाणं टाळा, गरजेचं असेल तरच बाहेर पडा. तर मैत्रिणीनं असाच एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.